हॅलो हॅलो चेक हॅलो हॅलो बवावे मी माझ्या दिलाना किती हात द्यावी तुझ्या मनाला किती थांबवावे मी माझ्या दिलाना कितीदा रडूनी जीवाने हसावे कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने बहावे कितीदा नव्याने तुला आठवावे डोळ्यातले पाणी नव्याने बहावे आणि म्हणून हे रसिक राजा ही विनवणी हा पामर तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्षात सावध. आनंदित झालो मी माझ्या मनाला आज करतो ही सेवा या सभारणाला
आनंदित झालो मी माझ्या मनाला, आज करतो ही सेवा या सभारणाला, तुझे रूप माझ्या या नयनी दिसावे, रसिका तुझे प्रेम हृदयी बसावे, आशीर्वाद माझ्या हे पाठी असावे, रसिका तुझे प्रेम हृदयी बसावे, आशीर्वाद माझ्या हे पाठी असावे. विधाता सुख करता दुःख हरता विघ्न हत्या गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला सर्वप्रथम त्रिवार अभिवादन करून हितवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज योगीला बहुशत प्रतिपादक श्री वंद योगी जाणता राजा अखंड हिंदुस्थानचा राजा दैवत राजे शिव छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊंना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव बोधिसत्व संविधानाचे जनक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना निवार वंदन करून मराठी अस्मितेचा मानबिंदू सरसेनापती अखंड महाराष्ट्रात राहण्यावर हिंदुहृदय सम्राट स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंना मानाचा मुजरा करून आजच्या या कार्यक्रमाचे आयोजन बंधू कापसाळ यांच्या सौजन्याने सालाबादप्रमाणे गणेशोत्सवाच्या निमित्तानं आणि श्री सत्यनारायणाच्या महापूजेचं औचित्य साधून कलगी आणि तुला असा नाथाचा जन्म सोहळा आयोजित करण्यात आलेला आहे. आणि या ठिकाणी कलगीवाले श्री झोलाई मोतेश्री नाट्य मंडळ मी शाही राजश्री कम मुक्काम सेवेडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मित शाखा नृत्य कलाकार मित्र मंडळ होंडे जोगळेवाडी तालुका खेड जिल्हा रत्नागिरी यांच्या वतीनं जमलेल्या माझ्या तमाम मायबाप रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा मानाचा मुजरा मानाचा मुजरा. या ठिकाणी मित्रांनो प्रथमतः आजच्या या कार्यक्रमाचे यजमान आजच्या कार्यक्रमाचे आयोजन रहाटे बंधू कापसाळ सालाबाद प्रमाणे गणेशोत्सवाच्या निमित्तानं आज सत्यनारायणाची महापूजा आयोजित करण्यात आलेली आहे.
आणि त्याचा औचित्य साधून मित्रांनो हा कलगी तुऱ्याचा बहारदार असा कार्यक्रम या ठिकाणी त्यांनी सादर केलेला आहे. आणि म्हणून खास करून या ठिकाणी धन्यवाद देतो या संपूर्ण माझ्या रहाटे कुटुंबांना, कारण गेल्या वर्षी देखील त्याने मला या कार्यक्रमाची संधी दिली होती आणि या वर्षी तेवढाच माझ्यावरती विश्वास दाखवून त्यांनी पुन्हा एकदा या कार्यक्रमाची संधी या छोट्याशा शाहिराला उपलब्ध करून दिली. त्याबद्दल आपल्या सर्व रहाटी परिवाराचे माझ्या मंडळाच्या वतीनं या ठिकाणी आभार मानतो. आणि खास करून मित्रांनो या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाची सुरुवात स्वर्गीय अरुण रहाटे, स्वर्गीय राजू रहाटे, स्वर्गीय अशोक रहाटे यांच्या आत्म्यात चिरशांती लाभो हीच त्या परमेश्वराच्या चरणी या ठिकाणी प्रार्थना करूया. आणि खास करून मित्रांनो नामावले करायचं वाटतं की अगदीच काही दिवसांपूर्वी दहीहंडी उत्सव झाला आणि त्या दहीहंडी उत्सवामध्ये ठाणे वर्तक नगर इथे आयोजित दहीहंडी उत्सव जो करण्यात आला होता, त्या दहीहंडी उत्सवामध्ये भारतातील नव्हे तर जगातील 10 थर लावून विश्वविक्रम ज्यांनी केला आणि ज्यांची गिनीज बुकामध्ये नोंद झाली, वर्ल्ड रेकॉर्ड ज्यांनी केला ते कोकण नगर गोविंद पथक जोगेश्वरी या मंडळाचे सर्व आदरणीय सन्माननीय प्रफुल्ल वांदरकर साहेब ह्याच्या या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. मी आजच्या कार्यक्रमाचे यजमान रहाटे बंधू यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी वानरकर साहेबांचं शाल शिल्प आणि पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी त्यांचा आपण यथोचित सन्मान करायचा आहे. एकदा सर्वांनी मित्रांनो जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत. कोकण नगर गोविंद पथक जोगेश्वरी या गोविंद पथकानं 10 थराची सलामी देऊन वर्ल्ड रेकॉर्ड मित्रांनो केलेला आहे. गिनीज बुकामध्ये या दहीहंडी पथकाची नोंद झालेली आहे. मंडळाच्या आयोजकांना या ठिकाणी विनंती करतो की आपण वांदरकर साहेबांचा यथोचित सर्वांना या ठिकाणी मुजरा झालेला आहे. बरोबर आहे ना? सर्वांना मुजरा झालेला आहे. आता आहे तो गणपती बाणाचा. माझे प्रतिस्पर्धी शाहीर लांजा तालुक्याची शान आदरणीय सन्माननीय देवेंद्रजी श्रीमंत बुवा यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करतो. त्यांचा संपूर्ण संच, त्यांचे संगीतकार या सर्वांना या छोट्याशा शाहिराचा शाहिरी मानाचा मित्रांनो मुजरा असेल. अगदी सुरुवातीपासून शेवटपर्यंत आम्हा दोन्ही शाहिरांना आपल्या सर्वांचं मुलाचं सहकार्य शांततेचं असलेल्या अशा आशा बाळगतो. या ठिकाणी अगदी वेळोवेळी माझ्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्हाला सुखरूप नेण्याचं आणण्याचं काम करतात आमचे गाडीवाले रुपेश दादा गोरे, हे सुद्धा आजच्या गर्दीमध्ये या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचप्रमाणे माझ्या गावातून देखील बरेचशी मंडळी या ठिकाणी आजच्या कार्यक्रमाला उपस्थित राहिलेली आहेत. त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करून माझे गुरुवर्य आदरणीय दौलतजी निकम, विजयजी निकम, राकेशजी जाधव यांना देखील या ठिकाणी शाहिरी मानाचा मुजरा करून आपल्या सर्वांचा मित्रांनो निखाळ मनोरंजन करण्याचा आम्हा दोन्ही शाहिरांचा प्रयत्न असेल. फक्त तुमची साथ अगदी शेवटपर्यंत असू द्या अशा आशा बाळगतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता या कापसाळ गावचं ग्रामदैवत आई सुकळीच्या चरणावरती नतमस्तक होऊन माझ्या गावचं ग्रामदैवत आई झलाई कोटेशीला वंदन करून रंगदेवतेला विनम्र अभिवादन करून प्रथम फेरीची सुरुवात करतोय. जय हिंद, जय महाराष्ट्र. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. आणि म्हणून आपला जास्त वेळ न घेता कार्यक्रमाला
जास्त नामनेवरती न टाकता स्तवन या ठिकाणी आपल्या समोर चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय रसिक राजा, अरे आज या छोट्याशा शाहिराला नावारूपाला जे आणलंस ती फक्त तुझे उपकार आहेत आणि म्हणून ही स्तवन तुझ्या चरणामध्ये ठेवतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. अंधार दूर करण्यासाठी, तो अंधार दूर करण्यासाठी दिव्यामध्ये मिरमिरणारी ती वात पाहिजे. सामोऱ्या आलेल्या संकटावर धैर्याने करावया मात पाहिजे. बुद्धी मिळविण्यासाठी, ती बुद्धी मिळवण्यासाठी या मुखात अकलेचे दात पाहिजे. आणि आज या सभा रंगणी हे रसिका मला तुझ्या प्रेमाची साथ पाहिजे. आणि म्हणून स्तवन या ठिकाणी होतो. कोण आपले सांगणे बुवा, आजचा कार्यक्रम हा खत लावण्याचा आणि फोत लावण्याचा नाही बुवा, आज सुराच्या आणि तालाची खऱ्या अर्थाने जुगामबंदी या ठिकाणी होणार आहे. म्हणून म्हणायचं आहे काय लक्ष असावं. साथ द्यावी मला मी करता सादर कला. हे रसिका तू साथ द्यावी मला ही करतो सादर कला. आहे महिमा तुझा बेअंत. हे रसिका हा आहे महिमा तुझा बेअंत. बघ पाहिला मी आज रसिका. हे रसिका अरे पाहिला मी आज रसिका तुझ्यात रे भगवंत. पाहिला मी आज रसिका तुझ्यात रे भगवंत. साधुजा मी म्हणा करता सादर करा. साधुजा मी म्हणा करता सादर करा. आहे महिमा तुझा बेअंत. आहे महिमा तुझा बेअंत. पाहिला मी आज रसिका तुझ्यात रे भगवंत. पाहिला मी आज रसिका तुझ्यात रे भगवंत.
आहे कलेची तुषार या कलावंताचा तुका देवी सदा याची झार रसिका तुम्ही योग चालून आला सेवा अर्पित तुला योग चालून आला सेवा अर्पित तुला माझ्यासाठी तू हो कृपावंत माझ्यासाठी तू हो कृपावंत पाहिला मी अर्ज रसिका तुझ्यात रे भगवंत पाहिला मी अर्ज रसिका तुझ्यात रे भगवंत तुझ्या विना नाही कुणी गीत गाता सभारंगणी या कलेचा तूच रे धनी सदा तुझ राहील ऋणी शाहीर राजेशाला तूच आधार दिला शाहीर राजेशाला तूच आधार दिला झालं तुझ्यामुळे मी भाग्यवंत झालं तुझ्यामुळे मी भाग्यवंत ये पाहिला मी आज रसिका तुझ्यात रे भगवंत पाहिला मी आज रसिका तुझ्यात रे भगवंत ये साधुल्या मी मला करता सादर कला साधुल्या मी मला करता सादर कला आहे महिमा तुझा बेअंत हो आहे महिमा तुझा बेअंत ये पाहिला मी अर्ज रसिका तुझ्यात रे भगवंत पाहिला मी अर्ज रसिका तुझ्यात रे भगवंत पाहिला मी आज रसिका तुझ्यात रे भगवंत बोल श्री गणपती गजानन गावदेवी बजरंग कैलासवासी भिकाजी शिवराम धोंडू अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी गणपती बाप्पा
आदरणीय दीपक दादा कारकर दादांच्या माध्यम बरोबर ना. मग काही गप बसायचं ना, हाताची घडी आणि तोंडावर बोट घ्यायचा. कारण आज या ठिकाणी मित्रांनो गेल्या वर्षी देखील याच रंगमंचावरती कार्यक्रम करण्याचा योग आला. खऱ्या अर्थानं हे जे रहाटी परिवार आहे हा कलाकारातले गुण ओळखण्याचा एक त्यांचा चांगल्या ठिकाणी म्हणजे अंदाज आहे. आणि म्हणून कोणत्याही प्रकारची अश्लीलता न करता आजचा कार्यक्रम हसत खेळत गोड थोडासा आहे ना, थोडासा चटका बोवा निश्चितच देणार, त्यात काय मित्रांनो वाद नाही. आणि म्हणून या ठिकाणी गाण्याकडे वळतोय. बोवाला पण एक माझं सांगणं आहे, बोवा अगदी लिहायला तुम्ही पण हायगाय काय करायची नाही. कारण पेन पण तुमचा वही पण तुमची, कोण लिहायला दुसरा ठेवायची पण काय गरज नाही बोवा. आणि म्हणून गाण्याकडे वळतोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं. की तूच माझा श्वास आणि तूच माझा ध्यास आहे. या धरतीवर दरवळणारा तो सुगंधी वास आहे. तुला नैनी पाहण्याची देवा, अरे तुला नैनी पाहण्याची देवा या भक्तांना आस आहे. हेच मागणे मागतो गणराया मी तुझ्या चरणाचा दास. आणि म्हणून मित्रांनो 27 तारखेला प्रत्येकाच्या घरामध्ये बाप्पाचं आगमन झालं होतं. 1.5 दिवसाचे बाप्पा आपल्याला सोडून गेले, 5 दिवसाचे बाप्पा सोडून गेले, 2 दिवस पडले पण दिवस झाले होते 7. गौराई आपल्याला सोडून तिच्या गावाला गेलेली आहे. आणि आज हा शेवटचा दिवस, 10वा दिवस. उद्या 11व्या दिवशी या बाप्पाचं विसर्जन होणार आहे, जे मूर्तीचं विसर्जन होणार आहे. आणि हा गणराया एकदा आपल्या घरातून निघून गेला की वर्षभर त्याच्या वाटेकडे डोळे लावायला लागतात. जसा घरातून एखादा माणूस कोण निघून जातो त्याचं जेवढं दुःख होतं तेवढंच दुःख हा विघ्नहर्ता ज्यानं 33 कोटी देवांमध्ये मित्रांनो कार्यक्रम मी पहिला पूजेचा मान ज्याला मिळाला तो विघ्नहर्ता एकदा गावाला निघून गेला की वर्षभरच्या वाटेकडे डोळे सुटतात. आज येईल उद्या येईल. आणि म्हणून हे बाप्पा अरे रहाटी परिवारानं या तुझ्या लेकरांनी जी काय तुझी वेडी वाकडी सेवा केली ती गोड मानून घे. उद्या निरोप घेऊन चालल्यास आमच्या गावाला, पण जाताना जी काय विघ्न असतील, जी काय इडापिडा असेल ते जाताना तुझ्या सोबत घेऊन जा आणि आनंदाचे दिवस मात्र आम्हाला कायम देत राहा. म्हणून त्याच अनुषंगानं या ठिकाणी गण गातोय. म्हणायचं आहे काय लक्ष असावं की आले होते श्री गणराया त्या चतुर्थी सणाला. अहो आले होते श्री गणराया त्या चतुर्थी सणाला. घरोघरी आनंद होता त्या क्षणाला. मग उद्या जाणार गावाला दुःख होते या मनात. कसा निरोप देऊ मी तुम्हा बाप्पाशी गणा. तेव्हा अरे उद्या सोडून चाललाय तुला निरोप देताना या डोळ्यात ते आसव थांबत नाही. म्हणून म्हणायचं आहे 1 2 3 4.
निरोप देऊ मी तुम्हा बाप्पा श्री गणराया कधी जाणार गावाला दुःख होते या मना कसा निरोप मी देऊ तुम्हा बाप्पा श्री तुझ्या स्वागतासाठी मी होते सतवीरे घरदार हो घेऊन आले या भुवरी राशी सुखाच्या पार त्या राशी सुखाच्या पार मागतो मी मागणे विघ्न हराला मागतो मी मागणे विघ्न हराला सुखी ठेव भक्तजनांच्या घर संसाराला आहे माही तुझा साऱ्या विश्वासाला कसा निरोप देऊ मी तुम्हा बाप्पा श्री गणा होत्या जाणार गावाला दुःख होता या मना कसा निरोप देऊ मी तुम्हा बाप्पा श्री गणा उद्यापासून मूर्ती गणाची नैनी नाही दिसणार हो सांग मोरया आम्हा सोडून कुठे जाऊन बसणार कुठे जाऊन तू बसणार कसे समजावू मिया वेड्या मनाला कसे समजावू मिया वेड्या मनाला भाव ठिकाणा तुझा मी विचारू कुणाला स्मृतीला इशारा द्यावी गीत गायला हो स्मृतीला इशारा द्यावी गीत गायला तसा निरोप देऊ मी तुम्हा बाप्पा श्री गणा उद्या जाणार गावाला दुःख होता या मना कसा निरोप देऊ मी देवा बाप्पा श्री गणा कसा निरोप देऊ मी देवा बाप्पा श्री गणा आहा
आता या ठिकाणी मित्रांनो खऱ्या अर्थानं स्तवन आणि गण झालेला आहे. तुम्हाला झोपा येत पण ना हो? नाही ना? आता भाऊ आपला रातभर वराटे तुम्ही आपल्या असं व्हायला नको मित्रांनो. सतत या ठिकाणी कार्यक्रम चालू आहेत आणि म्हणून रात्री शाहिरांसोबत श्रीवर्धन मध्ये मित्रांनो कार्यक्रम झाला. रात्री पण बोवा जोडीला होतं, आज पण बोवाच आहे, बरोबर आहे ना? आणि आपल्या इकडं बैलजडीचा नाद म्हणजे अगदी वाहा बाई आहे ना. बाकी कसला नाद नसला तरी चालेल, पण आमच्याकडे झोंबीचं रेड आणि इकडं बैलगाडीचं बैल, हा नाद मात्र बेकार आहे मित्रांनो. आणि म्हणून विषय असा असतो आहे ना, ज्या वेळेस त्या शर्यतीसाठी पळवायला दोन्ही बैल जेव्हा सारख्या ताकदीच्या असतात, सारख्या वेगाच्या असतात, तेव्हाच ती गाडी झेंड्यात नंबर मात्र तसा आमचा पण थोडासा जोड लागलाय. आणि म्हणून या ठिकाणी मित्रांनो गवळण गातोय आयोजकांचं. मित्रांनो मी गेल्या वर्षी सांगितलं होतं की या वर्षी पण मी कार्यक्रम करतोय. गेल्या वर्षी मी कार्यक्रम केला आहे. अशिलता विरहित माय माऊल्यांचा मान सन्मान ठेवून, या समाजाचा मान सन्मान ठेवून निश्चित आपल्याला या ठिकाणी बारी पाहायला मिळेल. आणि म्हणून बोवाला पडेल सांगणार बोवा आज काय तुम्हाला जास्त झोंबवत नाही बोवा, है ना? आज तुम्हाला जास्त काय झोंबवत, पण बारी मात्र बोवा निश्चित बारी या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून गवण गातोय म्हणायचं आहे काय लक्ष असावं. खट्याळ कानाच्या खोड्या झाल्यात आती, फिरतो घेऊन जोडीला हसाने गोकुळची साथी. चोरी कराय गोकुळात फिरतो बघा हा दीन राती, व विसरून गेलास कान्हा अरे तू आमच्या जीवा भावाची ना. ओ श्रीमान, ही इज माय फ्रेंड, माझा लय आवडतं बुवा आहे देवेंद्र झिनाम बुवा. आणि म्हणून त्यांना थोडासा इनाम मला द्यायला लागल आहे ना, थोडासा जास्त नाही पण इंजेक्शनचा थोडा तरी त्याला सुई डोसली पाहिजे बुवा ना. आणि म्हणून बुवा आज रात्री पण आमचा कार्यक्रम श्रीवर्धनला झाला. बुवा आज मला बघायचं आहे आज बुवा किती आदत लावून ताकद आदर्श वाकत आहे ना. आज बुवा पाणी थोडासा गरमच पिऊन या, गार पाण्याची सवय बंद करा. गरम पाणी थोडा, गरम पाण्याला माणूस कसा थोडासा तरतरी येतो आहे ना, म्हणून म्हणायचं गवण गाते बा विषय का. आज 10 नंबरचं सरकार आज पंढरी फडके तिगमे कर म्हणतो भेटल जावा मी गुन्ह्यात, हो मला टक करा हो पुण्यात. विषय का जीवन बुवा कान इकडे लावा, बाकी सगळ्या बाजूला ठेवा, पण कान पहिले ठेवा म्हणून म्हणतोय. हा काढून खोड्या आमच्या घेऊन साड्या, हा काढून खोड्या आमच्या घेऊन साड्या, कान बघा परत सुटायचा. हा काना काय करायचा, ज्यावेळेस आम्ही सर्व गवळणी त्या नदीमध्ये आंघोळ करायचो, काना यायचा सर्व सवंगड्या घेऊन, पेंद्या दगड्या बोबड्या जेवढ्या काय होतं सगळ्यांना घेऊन यायचा. बघायचा
गवळणी करतात काय? गवळणी आणि गोविंद शिरल्या हा काय करायचा? नदीच्या किनाऱ्याच्या साड्या उचलायच्या, वाटेल लागायचा. म्हणून म्हणतात अरे काढून खोड्या आमच्या घेऊन साड्या, बघा काना हा पळत सुटायचा. कधी सांगून नाही याला पटायचा. याला राधेने लय वेळा समजवलं काना, अरे देवांचा देव तू, आज 14 वर्षाला माझ्यापेक्षा लहान होतास तरी मी जीवा पण माझ्या नवऱ्यापेक्षा तुझ्यावरती प्रेम केलं. मग ही वाईट सवय सोड. याला समजावून समजावून अक्षरशः नाकात दम आणला, पण काना आणि त्याच्या सवंगडी ऐकायला का तयार नाही. कधी सांगून नाही ग याला पटायचा. राधा म्हणते आता मात्र हद्द झाली, आता चुकीला माफी. कधी सांगून नाही याला पटायचा. आता काय तो एकदाच होऊ दे. अरे कधी सांगून नाही याला पटायचा. राधा म्हणते हे पोरीनो, अगं याला धरून चांगला कुटायचा. याला असा वाटायचा, याला असा कुटायचा की परत आपल्या गवळणींच्या वाटेत हा जाता कामा. एवढाच गोवा विषय. तुम्हाला रात्री गोट्या दिल्या होत्या, त्याच्यावर बुवानी टिंब आणली, पण आज बुवा तुम्हाला गवळण शुद्ध शाकाहारी आयोजकांच्या शब्द खातर मान ठेवून बुवाचे गवळण खाते. म्हणून म्हणायचंय काढून खोड्या हा घेऊन साड्या, बघा काना पळत सुटायचा. कधी सांगून नाही ग पटायचा. कधी सांगून नाही ग पटायचा. याला धरून चांगला कुटायचा. सांगून नाही ग पटायचा. याला धरून चांगला कुटायचा. सांगून नाही ग पटायचा. याला धरून चांगला कुटायचा. सांगून नाही ग पटायचा. कधी सांगून नाही ग पटायचा. पोरीनो, अगं याला लय सांगून जमल्या, आता शेवटचा पर्याय एकच. याला सांगून नाही ग पटायचा. याला धरून चांगला कुटायचा. सांगून नाही ग पटायचा. याला धरून चांगला कुटायचा. सांगून नाही ग पटायचा. याला धरून कुटायचा. सांगून नाही ग पटायचा. याला धरून चांगला कुटायचा. यशोदे कानाला समजून सांग, कशाला फिरतो हा आमच्या मागं. कशाला फिरतो हा आमच्या मागं. कशाला फिरतो हा आमच्या मागं. अगं साऱ्या गवळणींना आला या राग, धरून याला देतील डाग. धरून याला देतील डाग. धरून याला देतील डाग. असून नात आवल करतोय घात. असून नात करतोय घात. आकाशानं संबंध तुटायचा. कधी सांगून नाही ग पटायचा. कधी सांगून नाही ग पटायचा.
स्वप्नील जेंगटे दादांच्या माध्यमातून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे आणि त्यांची आम्ही दोन्ही शाहीर एकमेकांना लेखी विषय देत असतो. मी लेखी स्वरूपात माझा विषय शाहिरांपर्यंत पोहोचवलेला आहे. रसिक प्रेक्षकांच्या कानावरती हा विषय असावा. विषयाचं विश्लेषण करतोय की कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. कोणत्या सद्गुरूने चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्य नारायणाबरोबर लग्न केलं. त्या सद्गुरूचं नाव काय? खाली शाहिरांना विषयाची टीप दिलेली आहे, बाजू दिलेली आहे की बुवा नारद मुनी सोडून मला तुमचं उत्तर अपेक्षित आहे. बुवा हा विषय गेल्या वर्षापासून अगोदर आमच्या भावकीत नाही लढवती. बुवांची माझ्या काय वाऱ्या होत नव्हत्या. गेल्या वर्षी व्हायला लागल्या. घरच्या देवाचा पण गावच्या देवाचा पण दोघांचा पण अगदी नारायण फोडून करून भेटलेला आहे. वाऱ्या व्हायला लागल्या दोघांच्या. आणि म्हणून गोड गळ्याचे शाहीर आहेत, प्रामाणिक आहेत. हा महत्वाचा मुद्दा सगळ्यात. कारण गेल्या वर्षी मित्रांनो शाहिरांचा विषय त्याचं उत्तर आपण दिलं आणि शाहिराने ते प्रामाणिकपणे मान्य केलं. एवढा हा प्रामाणिक माणूस आहे. आणि म्हणून बुवा आजही माझ्या विषयाचा जर तुमच्याकडे पुरावा असेल तर निश्चित माझ्या विषयाला बुवा हात घाला. मी वारंवार सांगत आलो प्रत्येक शाहिराला माझ्या ग्रंथाचं नाव सांगू नका, पण माझ्या उत्तराच्या अगदी जरी जवळ पोहोचला तरी तुमचं उत्तर अगदी प्रामाणिकपणानं या ठिकाणी मान्य करेल. नाही तर बुवा वडाची साला मांग्याला लावायची नाही बुवा, नाही तर मग चेंगड्या बोले बस एवढाच. आणि म्हणून बुवा पुढचा विषय गातोय. लक्ष असावं काय म्हणायचंय. विषय का आग सैपक कर तू डालवार जिऱ्या मिऱ्याची चटणी वार जेवय बघतन वाट ग पाय जेवय बघतन वाट ग ओझराम आग साजने माझ्या बाया भूकल्यान ग साजने माझ्या बाया भूकल्यान ग. विषय का बुवा काय म्हणतोय? एका बुकड्यात एका अंतरात विषय होतोय आणि फरमाईची मगाशी आलेली आहे ते एका बुकड्यात एका अंतरात घेतो आणि बाहेर या ठिकाणी संपवते म्हणून म्हणायचंय. घ्यावी गुरुची बुवा तू साथर बघ कराया जमते का मातर सोडतो विषय तुला रणातर मी सोडतो विषय तुला रणातर तू जाऊनी शोध उत्तर त्याच घरात. वा शाहिरांचे वडील त्यांचे गुरुवर्य तेच आहेत. त्यांचे वडील अभ्यासू माणूस आहे म्हणून म्हणतोय अरे तू जाऊनी शोध उत्तर त्याच घरात. आणि जर बुवा खोटे बोलले हो नाही तर बुवा काढीन तुमची वरात. वा जर वडाची साल वांग्यावर लावली वडाचा केंद्र वांग्यावर काढणार तर चिपळूण कापसा
डायरेक्ट लांजातल्या गोंड्यात तुम्हाला वरात काढत तुमची म्हणून म्हणायचंय 1 2 3 4 मगाशी फरमाईश आलेली आहे. ती फरमाईश जो मगाशी आपण या ठिकाणी सत्कार केलेला आहे की कोकण नगर गोविंद पथक जोगेश्वरी या गोविंद पथकानं मित्रांनो पहिल्याच प्रयत्नामध्ये 10 थर लावून विश्व विक्रम केलेला आहे. गिनीज बुकामध्ये त्यांची नोंद झालेली आहे आणि गिनीज बुकाचा आज सर्टिफिकेट या ठिकाणी आलेला आहे, त्याची ट्रॉफी आलेली आहे आणि म्हणून या गाण्याची फरमाईश आलेली आहे. एका उकड्यामध्ये एका अंतऱ्यामध्ये घेतोय आणि माझी बारी या ठिकाणी संपवतो. जसा गुलाब बोलतोय म्हणून म्हणायचंय घडविला हा इतिहास त्याने घडविला हा इतिहास त्याने कसून कंबर घडविला हा इतिहास त्याने कसून कंबर कोकण नगरचा गोविंदा जोगेश्वरीचा गोविंदा ठरला जगात एक नंबर हो कोकण नगरचा गोविंदा ठरला जगात एक नंबर.
घडविला हा इतिहास त्यांनी कसून कंबर, घडविला हा इतिहास त्यांनी कसून कंबर. कोकण नगरचा गोविंदा ठरला जगात एक नंबर, जोगेश्वरीचा गोविंदा ठरला जगात एक नंबर. कोकण नगरचा गोविंदा ठरला जगात एक नंबर, जोगेश्वरीचा गोविंदा ठरला जगात एक नंबर. वन रेकॉर्ड केला या बहादर त्यांनी लावून, नाव तिने चिमुकात दिलं जगाला लावून. त्यांच्या समोर आली किती, त्यांच्या समोर आली किती अशी पथक 100, त्यांच्या समोर आली किती अशी पथक 100. कोकण नगरचा गोविंदा ठरला जगात एक नंबर, जोगेश्वरीचा गोविंदा ठरला जगात एक नंबर. कोकण नगरचा गोविंदा ठरला जगात एक नंबर, जोगेश्वरीचा गोविंदा ठरला जगात एक नंबर. घडविला हा इतिहास आणि कसून कंबर, घडविला हा इतिहास आणि कसून कंबर. कोकण नगरचा गोविंदा ठरला जगात एक नंबर, जोगेश्वरीचा गोविंदा हो कोकण नगरचा गोविंदा ठरला जगात एक नंबर. आणि म्हणून मित्रांनो, म्हणून बुवा आज इथल्या यजमानांच्या आयोजकांच्या शब्दाला मान ठेवून बुवा आज गोड तुमच्यासोबत प्रेमाने वारी केली आहे. नाहीतर राजेश बुवाच्या तुमच्या वाऱ्या या काय एवढ्याशा अशा हलक्या होत नाहीत बुवा. आणि म्हणून तुम्हाला देखील तुमच्या पहिल्या फेरीसाठी बुवा लाख लाख शुभेच्छा देतो. ज्या तऱ्हेनं कोकण नगर गोविंदा पथक या गोविंदा पथकाच्या वतीनं या गाण्यासाठी 2,500 रुपयाचं बहारदार असं पारितोषिक दिलं आहे. शागिरी मानाचा मुजरा करतो. आणि म्हणून मित्रांनो, ज्या पद्धतीनं मला माझ्या पहिल्या फेरीसाठी मोलाचं सहकार्य शांततेचा आश्रय दिला, त्याच पद्धतीनं शाहीरांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी खूप सारं सहकार्य करा अशा आशा बाळगतो. बुवांना देखील त्यांच्या पहिल्या फेरीसाठी लाख लाख शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी प्रथम फेरीची रजा घेतो. धन्यवाद.
आहे